मन मंदिरा गजर भक्तीचा सर्व सुख संकट कटई मिटे सब पीरा। दुसऱ्यांदा म्हणलोय मी हनुमान, आता तिसऱ्यांदा जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान। हे झाला तिसरा टप्पा, आता शेवटचा। जो यह पढ़े हनुमान चालीसा हो तुलसीदास सदा हरि तेरा कीजे राखो महिमा तेरा। पवन कवच संकट हरणं मंगल मूर्ति राम लखन सीता सहित बड़े सुर भूप श्याम रामचंद्र पवन सुत हनुमान बोलो भाई सब संतन की जय। बोलो भाई सब संतन की जय। लक्ष देते, हाच हनुमान आहे। तुम्हाला मजा सांगतो बघ, एक तर राम समर्थ आहे, एक तर राम समर्थ आहे, नाहीतर रामाचा दास समर्थ आहे, समर्थ रामदास। लक्ष दे, लक्ष दे। हा, एक तर राम समर्थ, नाहीतर रामाचा दास समर्थ। लक्षात घ्या, प्रभू रामचंद्राला जेव्हा जेव्हा अडचणी पडल्या तेव्हा तेव्हा उभा कोण राहिला? हा, हनुमानजीनं कामं केली महाराज। लक्षात ठेवा, कशामुळं? त्यांना भीती वाटत नव्हती। घडली या सेवा समर्थाची पण आता एक शेवटचं प्रमाण सांगतो, रामायणामधलं सांगतो। विभीषण शरणागतीमध्ये आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने त्याला समोर बसवलं आणि राज तिलक काढला की लंका तुला देऊन टाकली। लोक म्हणले पक्षात यायच्या आधीच तिकीट, ते म्हणलं त्याच्याशिवाय वाढत नाही। ऐका ना, ते ज्या वेळेला विभीषणाला लंका दिली ना, त्यावेळेला समोर आले हनुमानजी आणि हनुमानजी म्हणले, प्रभू त्या विभीषणाला तुम्ही लंका दान दिली आणि तुमचे हे दान ऐकून जर रावण तुमच्या पाया पडायला आला तर मग कसं करतात? तर प्रभू रामचंद्र म्हणले, विभीषण शरणायो तो दे दियो लंका दान, ये सुना अगर रावण आयो तो कर दूंगा अयोध्या दान। कारण काय माहित आहे? तुका म्हणे येथे नाही तुझे परी, तुका म्हणे येथे नाही
शेवटचे 2 वाक्य बोलायचे, तेवढे लक्ष ठेवून ऐका. हिंदीतले वाक्य आहेत पण काळजामध्ये कोरून ठेवा. अपने नयन को अपने चरणों में रखो, अपने नयन को अपने चरणों में रखो और अपने मन को सद्गुरु के चरणों में रखो. ह्या 2 गोष्टी आयुष्यात जपायच्या. आपले डोळे आपल्या पायापाशी ठेवले पाहिजेत, कुठं पाय चाललेत ते लक्ष देऊन बघितलं पाहिजे. आणि आपलं मन गुरुच्या पायापाशी ठेवलं पाहिजे, त्याला कुठंच नाही जावं द्यायचं. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आहा हा, इथं मला स्थिरता मिळते, स्वस्थत्व मिळते. अजून एकदा सांगतो दादा, तुम्ही बघा, सायकल चोरी झाल्याची बातमी तुम्ही ऐकली असेल. बोला ना, का वैकुंठात राहता. सायकल चोरी होते, मोटरसायकल होते, कार, जीप, ST होऊ शकते, काय नाही होते. पाटे फिटे काढून निघले होऊ शकते. हां, ST होऊ शकते, विमान हायजॅक होऊ शकतं, पण रेल्वे चोरी गेलेली बातमी नाही. कारण रेल्वे रस्ता बदलीत नाही. लक्षात घ्या, रेल्वे रस्ता बदलीत. सायकल आता ह्या गल्लीत तर दुपारी त्या गल्लीत, कुणी काटा काढीत. रेल्वे रस्ता बदलीत नाही म्हणून तिची चोरी होत नाही. त्या 2 पटड्या रेल्वेच्या एकमेकाला कधी भेटतात? बोला ना, भेटतच नाहीत. त्यांनी ठरवलंय की आपण 2 जण विशिष्ट अंतरावर राहायचं आणि लाखो कुटुंबाला त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचं. बरोबर? तसं वारकरी संप्रदायाच्या 2 पटड्या त्यांनी ठरवलंय विशिष्ट अंतरावर राहायचं आणि लाखो लोकांना पंढरपुरापर्यंत न्यायचं. ज्ञानेश्वर आणि हे म्हणत राहिलं की एकदा नक्की सापडतो. विठ्ठल जय तुका म्हणे ते तुझे नाही पारी, तुका म्हणे ते तुझे नाही पारी, तुका म्हणे ते नाही दूध पारी, तुका म्हणे ते नाही दूध पारी, तुका म्हणे
तुका म्हणते नाही तुझे ते नाही दूध पाय तुका म्हणे ते नाही दूध पाय राया रंग करे देवा पायी राया रंग करे देवा पायी आता माझ्या मनात रावानी तारा आता माझ्या मनात रावानी तारा राया रंग म्हणे देवा पायी राया रंग म्हणे देवा पाय माझ्या मने रंगधार आता माझ्या मनी धरावा निर्धार चिंतने अंतरे न पडावा चिंतने अंतरे न पडावा माझ्या मनी दारावाली दार आता माझ्या मना परत एकदा उत्सव कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष जे पदाधिकारी आहेत त्यांनाही धन्यवाद, गावकऱ्यांना धन्यवाद. एवढ्या पडत्या पावसामध्ये तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात. तुमच्याही चरणी विनम्र अभिवादन करून वाणीला विराम देतो. मी असेल नसेल, उत्सव कमिटी हीच असेल नसेल, माणसं येतील जातील, पण सप्ताहाला अकल्प आयुष्य प्राप्त झाली पाहिजे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आमची उपस्थिती असली काय नसली काय, पण गावातला सप्ताह हिंदू धर्माचा पवित्र अंतकरणाने चालू राहायला पाहिजे. म्हणून एका आईच्या लेकरासारखं सगळ्यांनी एकत्रित येऊन उत्सव जोरात केला पाहिजे अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. पिंपरखेडून आलेली मंडळी, अन्य परिसरातून आलेली सर्वांना वंदन करून वाणीला विराम देतो. परत एकदा गणेशानंद बाबांच्या चरणी दंडवत करतो. पावना मारुतीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून वाणीला विराम देतो. फक्त एक गोष्ट आहे, जाताना काय करा, आपल्या आपल्या चपला घेऊन घरी जा, बाकीचं काय करा. भोलिले करू बेडे उठू नका सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाची शोभा घालू नका. आपण एवढा कार्यक्रम करतो, सूचना फक्त सूचना होईपर्यंत बस जा. सांगा तुम्ही आधी सांगा. दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 5वा दिवस अगदी आनंदात पार पडलेला आहे. आजच्या मन मंदिरा गजर भक्तीचा